प्रत्येक जण म्हणा, शेजारच्याला माझ्यासाठी काहीतरी उत्तम घडणार आहे. हलवा त्याला आणि म्हणा, माझ्यासाठी उत्तम काहीतरी घडणार आहे. हलवा त्यांना आणि सांगा, माझ्यासाठी काहीतरी उत्तम घडणार आहे. तुझ्यासाठी देखील उत्तम घडणार आहे. मंडईतल्या प्रत्येकांसोबत उत्तम घडणार आहे. जितके विश्वासणारे आहे, जितक्याने विश्वास ठेवला, प्रभूला जोरदार टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या, कारण उत्तम तुमच्या माझ्यासाठी होणार आहे. हालेलुया. जाण्याच्या अगोदर तुमची परिस्थिती बदललेली आहे असं मी विश्वासाची घोषणा करते. आज मला एकदम जोश पाहिजे तुमच्यामध्ये. हालेलुया. कारण आजचं वचन हे देवापासून आहे आणि ते 100% तुमच्या माझ्यामध्ये काम करणार आहे. हालेलुया. मी पाहते आज अनेकांची परिस्थिती बदललेली आहे. हालेलुया. मी पाहते कोणीतरी प्रमोशन, कोणाला तरी प्रमोशन भेटत आहे. हालेलुया. मी म्हणाले, मी पाहते कोणाला तरी मोठं प्रमोशन भेटत आहे. मी पाहते कोणाला तरी परमेश्वर उत्तम घर देत आहे. इकडच्या लोकांचा बिलकुल विश्वास नाही. मी आत्म्यामध्ये पाहते परमेश्वर उत्तम घर देत आहे. कोणाकोणाला पाहिजे हात वर करा. आमेन. मी आत्म्यामध्ये पाहते परमेश्वर तुमचे सर्व रिपोर्ट बदलत आहे. जोराने टाळ्या. हालेलुया. अजून जोराने टाळ्या. आज अनेकांची परिस्थिती बदलत असताना मी पाहते. हालेलुया. अनेकांचा बिझनेस बदलत असताना मी पाहते. हालेलुया. तुम्ही ज्या कंपनीत एम्प्लॉय म्हणून गेलेले आहात तिथं तुम्ही CEO होणार आहे. आमेन. ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नर्स म्हणून गेलेले आहात तिथं तुम्ही मेट्रन होणार आहे. काय बहिणी लोक. हालेलुया. हालेलुया. ज्या शेतामध्ये तुम्ही आज कामकरी म्हणून जात आहात तिथलं शेत तुमच्या नावावर होणार आहे. तुम्ही विश्वास नाही ठेवत. हालेलुया. इकडचे लोक विश्वास नाही ठेवत का? मी तुमच्यासाठी नाही, आज फक्त त्यांच्यासाठी वचन बोलणार आहे. माझी नजर तुमच्याकडेच असणार आहे. अंकल, फक्त तुमच्यासाठी आजचं वचन. हालेलुया. हालेलुया. मी हे का विश्वासाने बोलते माहिती आहे का? कारण माझा देव जिवंत परमेश्वर आहे आणि तो म्हणतो की मी माझ्या प्रियांना देणार नाही तर कोणाला देणार आहे? शेजारच्याला सांगा, मी देवाचा लाडका आहे. अशी मंडळी पाहिजे. मी देवाचा खास आहे, मी देवाचं स्पेशल आहे, मी देवाचं लेकरू आहे, मी देवाचा लाडका आहे. उधळ्या पुत्र जरी असेल तरी बापाच्या घरात आहे. आमेन म्हणा. आय लव्ह यू. माझ्या सगळ्या प्रिय मैत्रिणी माझ्यासमोर बसलेले आहेत. सगळ्या जोशमध्ये आज 4 बहिणी आहेत बघा. केदार आंटी, रुत आंटी, पाटील आंटी, एझरा आंटी आणि नवदृक्ष आंटी. हालेलुया. मी खूप एक्सायटेड आहे कारण मला काहीतरी उत्तम भेटणार आहे. माझी परिस्थिती बदलणार आहे. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, थोडंच बोलणार आहे पण पॉवरफुल बोलणार आहे. कारण मी कमी बोलणार, देव जास्त काम करणार आहे. हालेलुया. 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 एकदा असं झालं माहिती आहे का? यहोशा राजा आपल्या राजवाड्यामध्ये होता. खूप भारी राजा होता. पर्शियाचा राजा होता. इतकं देवाने त्याला सगळं दिलं होतं. संपत्ती दिली होती, सगळं धन दिलं होतं. इतकं त्याचं प्रचंड राज्य होतं. बायबलमधलंच आहे, कुठलं बाहेरचं नाही सांगत आहे. आणि त्याच्या राज्यामध्ये ना बाबेलमधून काही ज्यूइश लोक, यहुदी लोक जे गुलाम म्हणून आले होते त्यांना पकडून ह्याच्या राज्यामध्ये आणलं होतं. सगळ्यात डेंजर गोष्ट बघा, देवाचे लोक गुलामीमध्ये जातात. नाही जायला पाहिजे ना. मन शेजारच्याला नाही जायला पाहिजे. तुम्ही देवाचं मंदिर आहात की नाही? हालेलुया. तुमच्याकडे देवाची वचनं आहेत की नाही? जोराने हा म्हणायचं. आज तुम्हाला शांत बसू देणार नाही. हां, तुम्ही देवाचे मंदिर आहात की नाही असं बायबलच तुम्हाला विचारते. मग तुम्ही काय म्हणणार? हो, मी देवाचं मंदिर आहे. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे का? देवाची वचनं आहेत का? देवाने तुम्हा सगळ्यांना मुक्त केले का? हालेलुया. मग गुलामीत नाही जायचं, मग बंधनात नाही जायचं, आजारात नाही जायचं. आमेन म्हणा.
कर्जामध्ये नाही जायचं. हालेलुया. पण हे लोक गेले, कशामुळे गेले आपण कधीतरी बघू. आता गेलेत. हां, आता तो पारसचा राजा आहे. आणि आपले यहुदी जे लोक आहेत, यहुदी म्हणजे देवाचे लोक, ज्यांना देवाने प्रॉमिस केलेलं आहे. आणि यहुदी म्हणजे तुम्ही आणि मी, ज्यांना देवाने वेगळं केलेलं आहे. आमेन म्हणा. ज्यांना देवाने प्रॉमिस केले की मी तुझ्याबरोबर राहणार, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुला कनान देशात घेऊन जाणार. हालेलुया. मी तुला स्वर्गामध्ये घेऊन जाणार. हालेलुया. तू मागशील मी ते तुला देणार. असं देव. त्याचे लोक आता गुलामगिरीमध्ये, आणि हे आपले त्या गुलामगिरीमध्ये आहेत. आता हा जो यहोशू राजा आहे ना, त्याच्याकडे इतकी संपत्ती आहे आणि त्याच्याकडे एक ब्युटिफुल राणी आहे, वष्टी, खूप चांगली राणी आहे. आणि एक दिवस राजाच्या मनामध्ये आलं की देवाने मला एवढं मोठं दिलेलं आहे, चला मी सगळ्या प्रांतातल्या राजांना बोलवतो आणि माझ्याकडं काय ते दाखवतो. पूर्वी तशी पद्धत होती, आपण पण बोलवतो ना. आता जगले सिस्टरनी घर बांधलं, सगळ्यांना बोलवलं, आम्ही प्रत्येक खोली बघितली. छान, वा वा वा, छान. तसं राजाने पण म्हटलं माझा पण राजवाडा दाखवतो. सगळे जण आले, सगळे 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 120 प्रांतातले सगळे राजे आले, सरदार आले आणि सगळं बघून तारीफ केली. आणि वचन काय सांगतो माहिती का, 180 दिवस पार्टी झाली. 180 दिवस. असंच एकदा काहीतरी आपण करूयात. हालेलुया. आपलं चर्च झालं ना, रोज आपण पार्टी करणार आहोत. हालेलुया. टाळ्या. आपलं चर्च होणार आहे. हे मॅन. हालेलुया. आणि मग 180 दिवस झाल्यावर मग अजून 7 दिवस स्पेशल पार्टी होती. आणि इतकं सगळं मस्त सगळं होतं, टॉनिक बिनिक सगळं, पण चांगलं होतं. हां, तर तुम्ही एकदम लगेच बाटली बिटली नका समोर आणू. पहिला एकदम शुद्ध होतं, पवित्र होतं, द्राक्षरस होता. सगळे राजे पिऊन तृप्त, सगळं एकदम छान छान होतं. मग राजाला वाटलं माझी बायको खूप सुंदर आहे, तिला बोलवावं. मग वचन काय सांगतं, निरोप गेला. अगं वष्टी, ये ना, तू किती ब्युटिफुल आहे, मला तुला दाखवायचं आहे. ती म्हटली जा, मी येत नाही. काही लोक फार वेडे असतात. राजा ये म्हटलं तरी येत नाही, आणि काही लोक स्वतःहून दार बंद करतात. यायचं म्हटलं तर यायचं ना, ते राजाचं काम आहे. कोण तिला नंतर लाईन मारलं, काय मारलं, ते राजा बघून गेल ना. हिचं काय काम होतं, राजा बोलवलं ना, तू सुंदर आहे, माझी बायको, मला हे दाखवायचं, यायला पाहिजे की नाही. ती नाही आली. काही लोक असेच असतात, राजा बोलवलं तरी घरी बसतात. का नाही आले हो चर्चला? का नाही आले? नाही, पाणी आलं. मी तुम्हाला सांगते, तुम्ही आशीर्वादाचे दरवाजे, जोराने म्हणा ना, काय केलात? ए बापरे, आवाज खूप कमी आहे. मागचे लोक पास्टर विचारले का नाही आले? नाही, काम होतं, दरवाजे तुम्ही बंद केलं. वष्टीने पण असंच केलं. राजाने बोलवलं, आलं नाही. आज अनेक लोक अब्सेंट आहेत बघा. विचारा, लय भारी कारण सांगतील, काहीच होणार नाही. एक वष्टी नाही म्हटलं की दुसरी एस्तेर तयार. तुम्हाला प्रश्न पडतो ना, का त्यालाच ब्लेसिंग मिळतात हो, त्यालाच का आशीर्वाद मिळतात? जेव्हा पण राजा बोलतो तेव्हा जर तुम्ही हजर असाल, सगळे आशीर्वाद तुमच्याकडे धावत येणार. जोराने टाळ्या. जास्त देवाच्या राज्यामध्ये काय करायचं नाही. हालेलुया. वष्टी नाही म्हणाली, मी येऊ नाही शकत, कारण चांगलं असेल, ती काहीतरी दुसरा विचार केले असेल. पण एक होता, राजाचा हुकूम मानायचा, आणि ती मानली नाही. राजाला आला राग. राजाच्या खालच्या सरदारांना अजून राग आला. अरे, आमच्या पास्टरांचं ऐकले नाहीत, अरे नवऱ्याचं ऐकली नाही. हे तिथून चालू झाले बघा. सगळे मग मीटिंग घेतलेत. लगेच संध्याकाळी घरात असते ना चाय पे चर्चा. राजा, तिने तुझं ऐकलं नाही. आज जर त्या गीताला नाही शिक्षा दिली, चर्चमधल्या सगळ्या बायका तसं करणार. काहीतरी पाळक साहेब, तुम्ही निर्णय घ्या. करतो ना आपण, आत्ताच सरळ करायला पाहिजे हो, नाही तर पुढे गेले की खूप डेंजर होते. असंच झाली चर्चा. आणि काय झालं माहिती आहे का, सगळ्यांनी ठराव केला, चांगला ठराव केला. जर आज एक नाही म्हणत आहे आणि सगळ्यांना कळलं नाही म्हटलं तरी चालतं, आता काहीतरी रोक लावायला पाहिजे. मुलींनो, सावधान राहा थोडंसं, ओके. मग
आता तिला काढून टाकले. आता इथून स्टोरी स्टार्ट आहे. आता इथून काढून टाकले तिला. आता राजाची राणी नाही आहे. छोटू 2 चेयर लेके आ ऊपर. हां ओके. आता खुर्ची असतोपर्यंत एक गोष्ट सांगते. एस्तेरच्या पूर्ण पुस्तकामध्ये देवाचा कुठंच उल्लेख नाही आहे. परमेश्वर ऊपर लेके बेटा. हां परमेश्वराचं नाव कुठं सुद्धा नाही आहे. ओके. अख्ख्या बायबलमध्ये तुम्हाला दिसेल प्रत्येक पुस्तकामध्ये परमेश्वर आहे. व्यवस्थित ठेवलं ना. ओके. परमेश्वर आहे, देव आहे, यावे आहे. पण फक्त एस्तेरच्या पुस्तकामध्ये परमेश्वराचं नाव नाही, देव पण लिहिलेलं नाही आहे, यावे पण लिहिलेलं नाही आहे, प्रभू पण लिहिलेलं नाही आहे. मग या पुस्तकाला काय इन्क्लूड केलं? देवाचं पुस्तक तर देवाचं नाव पाहिजे की नाही? अख्ख्या पुस्तकामध्ये देवाने काम केलं, पण काही वेळा जीवनामध्ये देवाला काम न करू देता आम्ही काम करावं असं देवाची इच्छा. हालेलुया. सगळ्या पुस्तकामध्ये देवाने काम केलं, पण या एका पुस्तकामध्ये परमेश्वर नाही आहे. पण या पुस्तकामध्ये तुमच्या माझ्यासारखे लोक आहे ज्यांनी देवाचं नाव पूर्ण केलं. हालेलुया. ज्याने देवाच्या कामाला पूर्ण केले, ज्यांनी देवाला उंच केले. कधी कधी तुमच्या जीवनामध्ये देव तुम्हाला दिसणार नाही, ह्याचा अर्थ तो तुम्हाला विसरलेला नाही आहे. किती असे लोक आहे तुम्हाला वाटते की देव नाहीच आहे? मला पण वाटतं, खूप वेळा वाटतं. आरशासमोर उभारून इतकं रडते मी, काय देवा कुठे कुठे कुठे, पण देव तिथंच असतो, मी हरवलेली असते. कधी कधी देव म्हणतो आता मी काम केलो, आता तुला काम करायचं आहे, मी थोडं विश्राम करतो. देवाला पण थोडा आराम द्यायची गरज आहे ना. हां आंटी बरोबर आहे ना? हालेलुया. इथं देव नाही आहे, पण देवाचं काम तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी केलेलं आहे, विश्वासाने केलेलं आहे. या मंडळीमध्ये असे लोक आहेत का जिथं देव तुम्हाला दिसो अथवा ना दिसो, त्याचा स्पर्श हो अथवा ना हो, पण तुम्ही देवासाठी उभे राहणार? हालेलुया. विश्वासाने तुम्ही देवाचं काम करणार का? हालेलुया. हालेलुया. शेजारच्याला सांगा मी ती व्यक्ती बनणार आहे. हालेलुया. आता काय झालेलं आहे, वस्ती गेलेली आहे, वस्तीला काढून टाकण्यात आलेलं आहे. आता राजा आहे पण त्याला राणी नाही आहे. हालेलुया. इथं कोण राजा बनायला तयार आहे? मी पास्टरनाच बोलवते. पास्टर प्लीज वर या. ओके. बसा ना. आता राजवाडा आहे, राजा आहे, पण राजाच्या बाजूला राणी नाहीये. जी होती तिला काढून टाकण्यात आलेलं आहे. ती म्हटली नाही मी येणार नाहीये. असंच हसत खेळत आजचं वचन शिकूयात. माझा विश्वास आहे आजचं वचन 100% काम करणार आहे. हालेलुया. आता राजाची राणी नाहीये, राजा एकटा बसलेला आहे, बाजूची खुर्ची रिकामी आहेत. आणि आता राजा म्हणतोय, सगळे लोक म्हणतायत राजाला राणी हवी आहे, म्हणून आता शोध काम सुरू झालेलं आहे. मी तुम्हाला विचारत आहे, मंडळीमधले असे किती लोक तयार आहेत जे तुमचं स्थान सोडून इथं यायला तयार आहेत? तुम्हाला नाही कळलं, तुम्हाला तुमचं मौलाली चौक सोडायचं आहे, तुम्हाला तुमची रामवाडी सोडायची आहे, तुम्हाला तुमचं नद्रुक सोडायचं आहे, बापूजी नगर तुम्हाला सोडायचं आहे, हार्ट लाईन कंपाऊंड सोडायचं आहे, तुम्हाला तुमची परिस्थिती सोडायची आहे, कारण ही जागा तुमच्यासाठी रिकामी आहे. हालेलुया. शेजारच्याला सांगा मी ती व्यक्ती आहे तिथं यायला तयार आहे. बोला 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 लवकर बोला ना. तुम्हाला विश्वास काय नाही आहात, तुम्ही एका साधारण गोष्टीपासून असाधारण गोष्टीकडे तुम्ही जाणार आहात. इथले सगळे लोक हालेलुया आमेन म्हणा. हालेलुया. ती जागा रिकामी आहे आणि त्या जागेला भरायचं आहे. मग आता एक फरमान निघतो, सगळ्या राज्यामध्ये किती किती सुंदर चांगल्या मुली आहेत, सगळ्या ज्या खुमारी मुली आहेत, सगळ्या ब्युटिफुल मुली आहेत, सगळ्यांना एक फरमान निघतो आणि असं सांगण्यात येतं, सगळ्यांना राजवाड्यामध्ये घेऊन या, राजवाड्यामध्ये घेऊन या. आणि अशा परिस्थितीमध्ये पर्शियन मुली तर गेल्याच गेल्या, पण मर्दकै नावाचा एक माणूस असतो, तो आपल्या चुलतीचा फॉर्म भरतो.
आणि त्या चुलतीचं नाव आहे एस्तेर. हालेलुया. ती खूप सुंदर आहे, असं बायबलमध्ये वचन सांगतं. दिसायला खूप सुंदर आहे. तो विचार केला नाही की हा तर पर्शियाचा राजा आहे, मी तर देवाचा आहे, आता मी कसं करू, माझी मुलगी तिथं सेफ असेल किंवा नसेल. पण त्याला कळलं की राजाच्या बाजूची सीट रिकामी आहे, मी माझ्या चुलतीचा फॉर्म भरतो आणि तिला आत पाठवतो. म्हणून तिला न विचारता किंवा विचारलं असेल, हो म्हणाली किंवा नाही म्हणाली. काहींना जबरदस्ती करावी लागते. जे जबरदस्ती करतात ते तुमच्यासाठी चांगलं आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. कारण आता तुमची परिस्थिती बदलणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. तुम्ही ज्या स्टेटमध्ये आहे तिथून तुम्हाला आता पुढं जायचं आहे. आमेन म्हणा. हालेलुया. हालेलुया. पण ती एस्तर काय भारी नव्हती हो. वचन सांगतं तिला आई वडील नव्हते. लहानपणीच तिचे आई वडील वारले. बाई, तिला आई वडीलच नव्हते. गरीब होती. चुलत्याने तिला वाढवलं. आमच्याकडं खायला काहीच नसते हो, आमच्या 2च खोल्या आहेत, आमच्याकडं देव बघतच नाही, आमचं काकाच सांभाळते, आमचं मामीच सांभाळती, मला खायलाच देत नाही, लई कष्ट करावे लागतात. अशी एस्तर रडत असेल कदाचित. आंटी प्रेज द लॉर्ड, आम्हाला पगारच पुरत नाही, असंच होते बघा, माझे पप्पाच नाहीत, माझी मम्मीच नाही, माझं कसं होईल, काय होईल, असं एस्तर कदाचित म्हटली असेल. पण चांगली गोष्ट काय माहिती आहे का, ती देवाच्या प्लॅनमध्ये होते. कधी कधी तुम्हाला आणण्यासाठी वस्तीला देवाला काढावं लागतं. तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी तुमच्या बाजू बसलेल्या ब्युटिफुल मुलीला देवाला काढावं लागतं. विशाल बरोबर आहे की नाही? म्हणजे 2 काहीतरी आहेत. रूथच्या पुस्तकामध्ये पण रूथ होती आणि तिची जाऊ पण अर्पा फार ब्युटिफुल होती. जर अर्पा आणि रूथ एकत्र गेले असते ना, बवाज अर्पाला पटवला असता. कारण हिस्ट्री सांगते रूथपेक्षा सुंदर अर्पा होती. म्हणून मधनच ती सासूला टाटा बाय बाय करून गेली, नको मी माझ्या जाते माहेरी. पण रूथ म्हटली, मी तुझा देव तो माझा देव, तुझे लोक ते माझे लोक. गेली. अर्पापेक्षा सुंदर नसताना देखील बवाज, ही मुलगी कोणाची, मला हीच आवडली. कधी कधी एस्तेरला राणी बनवण्यासाठी परमेश्वर वस्तीला काढतो. म्हणजे तुम्ही किती भारी आहेत बघा. हालेलुया. शेजारच्याला सांगा मी स्पेशल आहे. तुम्हाला त्या जागेवर बसवण्यासाठी परमेश्वर त्या सीओला काढेल, त्याची काय पण चूक नसेल, ते देव आणि त्यांनी बघून घेऊ दे. मला ठेवलं ना विषय. जोराने टाळ्या वाजवा. आज अनेकांच्या जीवनामधून, परिवारामधून, नोकरीमधून वस्तीला परमेश्वर बाहेर काढत आहे. कारण देवाला तुम्हाला इथं आणायचं. पण आता इथं लगेच मी आले नाही हो. आत्ता फक्त फॉर्म भरलेला आहे. आत्ता फक्त जेव्हा तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येते ना, त्याला सोडू नका. बिझनेस येतो ना, सोडू नका त्याला. हालेलुया. काहीतरी तुमच्याकडे आलं ना, सोडूच नका. तुम्हाला माहीत असते देवापासून आहे, तुम्हाला माहीत असते हे माझ्यासाठी आलेलं आहे. काही पण करा, पकडा त्याला. एस्तेर म्हणाली, ठीक आहे काका, तुम्ही मला सोडलात ना, बोरा बिस्तरा बांधली, आत गेली. वाटलं पण नव्हतं की आत काय होईल. पण जेव्हा ती आत गेली ना, इतिहास सांगतं ती एकटीच आत नाही गेली. त्यावेळेस राजाला पसंत करण्यासाठी, राजाने एक राणी निवडण्यासाठी इतिहासकार असे सांगतात 399 तरुण कुमारी मुलगी आत गेल्या. 399, 400 पकडू, 400 मुली आत गेलेले आहेत. काही माझ्यासारखे, ओ माय गॉड, मी राजवाड्यामध्ये आले, राजा मलाच बघणार. काही जण खूप एक्सायटेड होतात,
काही जण दुःखी झाले असेल. एस्तेर म्हणाले असेल, उगाच माझं मौलाली चौकचं मी घर सोडले, किती छान होतं. हार्टलाईन कंपाऊंडचं घर मी का सोडलं, उगाचच मी राजवाड्यामध्ये आले, किती रडली असेल. काही लोक फार रडके असतात. आमचं अगोदरचंच चांगलं होतं असं किती लोक म्हणतात. खाऊन पिऊन लई भारी होतं, प्रभूमध्ये आलं की लई कष्ट आहेत. तिला पण कष्टातनं जावं लागलं. आता वचन 2 सुरू झालेलं आहे. ती आलेली आहे. आल्यावर वचन सांगतं तिला सगळ्या तरुण मुलींना ब्युटिफुल बनवायला, त्यांना शुद्ध करायला, त्यांना तयार करायला एक व्यक्ती तिथं इन्चार्ज होता. त्याचं नाव होतं हेगे. ओके. आणि तिच्या ताब्यामध्ये त्या सगळ्यांना देण्यात आलं. पहिला ती कुठं आली माहिती आहे का? आपल्या घरातून आता तिला कुठं पाठवण्यात आलेलं आहे? राजवाड्यामध्ये. ओके. पण वचन काय सांगतं, जेव्हा ती राजवाड्यामध्ये आली, तो जो हेगे ना, सगळ्या सुंदर मुली होत्या, पण त्या हेगेची नजर तिच्यावर गेली. आणि वचन काय सांगतं, हेगेच्या दृष्टीने एस्तेरवर एक कृपादृष्टी झाली. हालेलुया. अजून काय सुरुवातच नाही, पार्लर नाही, काय नाही, काहीच नाही. अजून नुसतं एंट्री झालेली आहे. आपलं घर तिने सोडलेलं आहे. आता तिने आत आलेली आहे. आणि वचन सांगतं त्या हेगेची कृपादृष्टी तिच्यावर झालेली आहे. आणि त्या हेगेने काय केलेलं आहे, सगळ्यांना रूम दिलेला आहे. पण वचन सांगतं तिला सगळ्या रूमपेक्षा अगदी स्पेशल रूम तिला देण्यात आलेली आहे. या सगळ्यामधून विश्वासाने सांगते, काही लोकांचं प्रमोशन पटपट पटपट पट होणार आहे. जोराने जोराने असा बिझनेस सट करून वर जाणार आहे ना, असा प्रॉफिट होणार आहे, तुम्ही कल्पना पण नाही करणार. इथून राजवाड्यामध्ये आली. राजवाड्यामधून फेवर तिला मिळालं. जास्त तिने काय नाही केली, जास्त तिने काहीच नाही केली. फर्स्ट डे एंट्री कृपादृष्टी झाली. आणि वचन सांगतं हेगेला ती खूप आवडली. आणि तुम्ही आवडायलाच पाहिजे. कोणीतरी आमेन म्हणा. कारण तुम्ही स्पेशल आहे. बोला, मी स्पेशल आहे. स्पेशल आहे. बोला बोला बोला. तुमच्या कबुलीमध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही जिथं पण जायला पाहिजे तिथं तुमच्यावर कृपादृष्टी व्हायला पाहिजे. हालेलुया. इकडचे लोक हालेलुया. तुम्ही जिथं पण जाल तिथं प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हावर कृपादृष्टी झालीच पाहिजे. आमेन. मनुष्याकडनं तर झालीच पाहिजे. आमेन. हालेलुया. कुठल्या पण ऑफिसमध्ये गेलं नुसतं फाईल दिली की साईन व्हायला पाहिजे. आमेन बोला. हालेलुया. बँकेला चक्रा मारण्याची गरज नाही. बँकेचे लोक आमच्याकडे यायला पाहिजे. हालेलुया. 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 असं होणार आहे. हालेलुया. ती आता राजवाड्यामध्ये आली. राजवाड्यामध्ये तिच्यावर एक कृपादृष्टी झालेली आहे. एक फेवर तिच्यामध्ये झालेला आहे. आणि आता तिला एक स्पेशल प्रमोशन मिळालेलं आहे. एक स्पेशल एक बेस्ट खोली. वचन सांगतं तिला एक उत्तम खोली देण्यात आली. आणि तिच्याबरोबर चांगल्या चांगल्या तिच्या सख्या देण्यात आल्या. तिकडे आपल्याला जायचं नाही आहे. पण वचन सांगतं अजून ती राजाकडे गेलेली नाही आहे. पण राजाकडे जाण्याच्या अगोदर 12 महिन्याचा समय तिच्याकडं होता. त्याच्यामध्ये तिला सुंदर बनायचं होतं. हालेलुया. तिला शुद्ध बनायचं होतं. हालेलुया. मला आठवतं मी इथंच बोलले होते, प्रभूमध्ये आलं की कसं बी येडं गवाळ्यासारखं देवासमोर नाही जायचं. उगा गाऊनवर बसलं, प्रार्थना केली, चालते का? दात घासले नाही, हालेलुया प्रभू तुझी स्तुती करते, चालते का? पोटात गडबड व्हायली, हालेलुया हालेलुया करा. हां, नाही, मी स्वतः शिकायले म्हणून मी तुम्हाला सांगते. हालेलुया. आली ती लगेच, हां जाऊ दे, एकदा पटसे इंटरव्ह्यू देते, सगळं काम संपवते, मी माझ्या घरी जाते, असं ती म्हणाली असती. पण नाही, नियम होता सगळ्यांना शुद्ध करायचा. 12 महिने तिला लागले. आणि 12 महिन्यामध्ये शुद्ध तिला करण्यात आलं.
अजून ब्युटिफुल तिला करण्यात आलं, अजून तिला सजवण्यामध्ये आलं, अजून तिला एटिकेट शिकवण्यामध्ये आले. कसं राजासमोर जायचं, कसं बोलायचं, कसं स्वतःला प्रेझेंट करायचं. वचन आम्हाला सांगतं 12 महिने तिला लागले. आता मला तुम्हाला विश्वासाने सांगू द्या, 9वा महिना सुरू आहे. या वर्षाचे 9 महिने संपत येत आहे. अनेकांसाठी फक्त 3 महिने राहिलेले आहेत. तुम्हाला नाही कळलं, 12 महिने लागले. 12 महिन्यामधले 9 महिने अनेकांसाठी संपलेले आहे. फक्त 3 महिने राहिलेले आहे. या 3 महिन्यामध्ये अद्भुत काहीतरी घडणार आहे. जोराने इयर ऑफ एक्सपान्शन होणार, इयर ऑफ एक्सपान्शन होणार आहे. तुम्ही वाढणारे होणार आहे. फायनान्स वाढला जाणार आहे. जागा तुम्हाला मिळणार आहे. जे गमावलेलं आहे तुम्हाला मिळणार आहे. अजून 12 महिने पूर्ण झालेले नाहीये. हा 9वा महिना चालू आहे. 10, 11, 12. शेजारच्याला सांगा माझ्याकडे 3 महिने आहे. आता मी तुम्हाला विश्वासाने एक चॅलेंज देत आहे. जितकी तुम्ही 9 महिन्यामध्ये नाही प्रार्थना केली, या 3 महिन्यामध्ये प्रार्थना करा. मी बघते जितकं 9 महिन्यामध्ये घडलं नाही तितकं या 3 महिन्यामध्ये अनेकांसाठी घडणार आहे. असं तुम्ही आत्मिक जीवनामध्ये तयार व्हा, असं स्वतःला शुद्ध करा. मी तुम्हाला विश्वासाने सांगते, प्रत्येकाची परिस्थिती बदललेली असेल. एक उत्तम प्रमोशन तुम्हाला मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया. 12 महिने तिला लागले. हालेलुया. माझ्यासाठी परमेश्वर उत्तम तयारी करत आहे. मला देखील उत्तम तयारी करायची आहे. आणि वचन सांगतं आता 12 महिने झालेले आहेत. आणि आता त्या सगळ्या मुलींना राजाच्या समोर जायचं आहे. ओके, आता मला 4-5 सुंदर सुंदर मुली पाहिजेत. कोण येणार आहे? चैताली तू ये, आणि अंकिता तू ये, वर्षा तू माझ्या, महिमा चलो चलो जल्दी आ जाओ, महक तू भी आ जा बेटा. लाईन करून उभा राहा म्हणजे मी तुम्हाला कळेल. आजा वर्षा आजा. आता राजा आहे, राजाला राणी पे पटपट आ जाओ बेटा आ जाओ. हां थांबा तिथेच. हां किती छान मुली आहेत बघा. जर एकदा डोरात टाळ्या वाजव. तिथं पण तिघं बसलेत, त्यांना बोलवत नाही. हां मला बघून नाक मुरडले बघा ते. या ग तिघं, प्रणिती, शिबा, प्रांजली, या लवकर. मला बघून नाक मुरडले बघा. लवकर आहे दीदी, लवकर लवकर. आता न सुटल्यावर कसं करते बघा मी. आता या सगळ्या मुली, किती मुली आल्या माहिती आहे का? 399 मुली आले. आणि आता सगळे 12 महिने खूप छान तयारी केलेली आहे. आणि सगळ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. तुम्हाला असं त्याच्या राजवाड्यामध्ये जायचं आहे, त्या राजाच्या खोलीमध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि वचन काय सांगतं माहिती आहे का? तिथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. रिकाम्या हाताने जायचं नाही. तुला माहीत आहे की त्या राजाचं मन तुला जिंकायचं आहे. तुला माहीत आहे त्या राजाने तुझ्यावर खुश होऊन तुझी निवड करायची असेल ना, एक सवलत सगळ्यांना दिली होती की तुम्हाला जे पण आवडतं ते सगळं तुम्ही घेऊन जायचं आणि राजाला भेटायचं. राजाला आवडलं तर तुम्ही राणी होणार. सगळे एक्सायटेड. फायनल कॉम्पिटिशनचा डे आलेला आहे. किती सगळेजण तयारी केली असेल. फुल मेकअप, फुल पार्लरमध्ये, सगळं एकदम भारी. आणि सगळे विचार करत असेल मी त्या राजाकडं काय घेऊन जाऊ जेणेकरून तो माझ्यावर खुश होईल. हालेलुया. असं होतं ना, कॉम्पिटिशनच्या दिवशी लास्ट डेला एक्सायटेड असतात. मी असं पळतो, मी तसं पळतो, मी असं करतो तसं करतो, माझाच नंबर येणार. त्या सगळ्यांमध्ये कदाचित ही ओढ लागलेली असेल की माझं सिलेक्शन होईल का नाही.
आणि सगळ्यांना परमिशन दिली होती की तुम्हाला जे पण पाहिजे ते तुम्ही घेऊन जावा. आणि सगळ्यांनी, वचन काय सांगतं, सगळ्यांनी तयारी केली. आता तो दिवस आलेला आहे. ओके, हां राजा तुम्ही थोडे इकडे या ना, इकडे. नाही ते दिसत नाही. हां इकडे. हे रिअल झालेलं आहे. ओके, असं नाही, असं बस. हां सर, ओके ओके ओके. आता तो दिवस आलेला आहे. 12 महिने कंप्लीट झालेले आहे. आता आता तो दिवस आलेला आहे. सगळेजण एक्सायटेड आहेत. आता फायनल डिसिजन, आता जिंकणार कोण, आता जिंकणार कोण. मग घंटी वाजली, टांग, चला. हां, आता अंकिता म्हटली मी राजाला खुश करते, वेस्ट साईडमध्ये जाते, 2 चांगले मस्त पर्स घेते, राजाला ते खूप आवडतं. म्हणून अंकिता, चला एक राणी. आणि वचन काय सांगतं, ती राणी रात्रभर राजाकडे राहणार. मग राजाशी ती गुप्तगू करणार, बोलणार. मग राजा तिला बोलवलं तर ती येणार. मग सिलेक्शन होणार. हां दीदी जा, ते जास्त वेळ राहू नको, तिकडनं जा. ओके, हां हां. मग दुसरा दिवस मग चैताली आली, कुठल्या तरी गावची, नागपूरची. ती म्हणाली राजाला सावजी जेवण खूप आवडत असेल. ती सगळं सावजी जेवण करून आणली. ती पण राजाकडे गेली, रात्रभर राहिली. काय बोलले माहीत नाही. मग राजा म्हटला ओके टाटा. ओके, थर्ड राणी आली. ती म्हटली राजाला कुंदा खूप आवडतो, मी कुंदा घेऊन जाते. हां हां, ती गेली. चौथी राणी आली, ती गेली. वचन कसं सांगतं, तुम्हाला जे जे आवडेल ते तुम्ही घेऊन जा. नेक्स्ट राणी. असं करत 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 सगळ्या राण्या जे जे राजाला आवडतं ते घेऊन गेले. आणि शेवटी एस्थर म्हणाली मी काही पण घेऊन नाही जाणार. एस्थर म्हणाली मी काही पण घेऊन नाही जाणार. आणि एस्थर राजासमोर आणली. राजा म्हणाला ऑप्शन ही नहीं है, नो ऑप्शन फॉर राजा. एस्थेरला बघितला. आणि बायबलमध्ये वचन सांगतं, मी ते वचन तुम्हाला वाचून दाखवते. 2 याचा 17वा अध्याय. राजाने एस्थरवर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारिकांपेक्षा तिच्यावर अनुग्रह केला. कृपादृष्टी विशेष झाली आणि तिला राजमुकुट घातला. आणि एक गल्लीतली मुलगी राजाची. हालेलुया, हालेलुया. काही लोक तिथून इथं येणार आहेत. काही लोकांचं प्रमोशन तिथून होऊन वर जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. एस्थेरवर राजाची कृपादृष्टी झाली. राजाची कृपादृष्टी एस्थेरवर झाली. एस्थरने कल्पना पण नाही केली होती मी कुठं होते, देवाने मला कुठं आणलं. मला माहीत पण नव्हतं. मी तर तिथं गुलाम म्हणून होते. मी तर साधे 2 खोलीच्या झोपडीमध्ये होते, पण मी देवाच्या प्लॅनमध्ये होते. तिला माहीत पण नसेल देव तुझ्यासाठी काय काय करत आहे. तिच्यासाठी वस्तीला काढावं लागलं. हालेलुया. तिच्यासाठी सगळ्या मुलींना बोलवावं लागलं. हालेलुया. तिच्यासाठी परमेश्वराने काय काय केलं तिला माहीत नाही. पण एक होतं, देवाच्या दृष्टीने ती स्पेशल होती. शेजारच्याला सांगा तू पण लवकर इथं येणार आहे. हालेलुया, हालेलुया. आता राजाला राणी भेटलेली आहे. आता राजा गेलेला आहे. ओके ओके, नाही नाही, बसा बसा बसा. हां हां, ओके. पवित्र आत्मा तुमच्याशी बोलो. आज अनेक जण इथं आहात, तुम्हाला माहीत नाही तुमचं पुढं कसं होणार आहे. तुम्ही त्याच परिस्थितीमध्ये खूप दिवसापासून आहात. पण इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती आणि माझी आवाज जो पण ऐकत आहे ऑनलाईन, लवकरच तुम्ही आहे त्या स्थितीमधून पुढे येणार आहात. आमेन. अजून एक चांगली बातमी,
तुम्ही इथं आलेले आहात, अजून पुढे जाणार आहात. एवढेच टाळ्या. अजून चांगली बातमी, इथून तुम्ही इथे आलेले आहात. हालेलुया. इथून तुम्ही इथे येणार आहात. येशूच्या नावामध्ये मी सर्वांवर ही भविष्यवाणी करत आहे. सगळ्यांचं स्टेटस बदललेलं आहे. सगळ्यांचं स्टेटस बदललेले आहेत. तुम्ही जिथं आहात तिथून तुम्हाला परमेश्वराने उठवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्यावर देवाची कृपा दृष्टी झालेली आहे. हालेलुया. तुमच्यावर देवाचं फेवर आलेलं आहे. हालेलुया. तुम्हाला आता जास्त काही करण्याची गरज नाही. हालेलुया. आणि एस्थेरवर कृपादृष्टी झाली. एस्थेर म्हणाली, माझा नंबर आला, आता ह्याच्या पुढं कोणीच येणार नाही, मीच असणार आहे. आणि वचन सांगतं की ती राजाची पटराणी झाली आणि ती आता राणी झालेली आहे. या सगळ्यामध्ये मर्दकै तिचा काका तिला हेल्प करत होता. तुम्हाला सांगू का, सेवकाकडनं मी ऐकलं, वस्ती आणि एस्थेरमध्ये काय फरक आहे माहिती आहे का? वस्तीकडं मर्दकै नव्हता, एस्थेरकडं मर्दकै होता. मर्दकै तिला सांगायचा, तू असं कर, तू तसं कर, तू असं राहा, तू हे सांगू नको, तू हे करू नको. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणी सांगत असेल हे करू नको, ते करू नको, ऐका. वस्तीला सांगणारं कोणी नव्हतं. वस्तीला जर मर्दकैने सांगितलं असं ना, वस्ती असं करू नको, राजा बोलवला जा, पुढं आपण बघू घेऊ, ती गेली असती ना, ती तिथंच राहिली असती. पण एस्थेरला मर्दकैने सांगितलं, तू सांगू नको, तू यहूदी आहे, सांगू नको, तुला असं राहायला पाहिजे, तुला तसं राहायला पाहिजे. तिने ऐकलं म्हणून आज ती इथं आली. मर्दकैने तिला पाठवलं म्हणून ती इथं आली. हालेलुया. हालेलुया. आणि ती राणी झाली. आणि वचन काय सांगतं, ती राणी झाल्यावर तुम्हाला सांगू का एक मिस्ट्री? तुम्ही राजा राणी झाला की तुमचे दुश्मन बहुत होतात, पण घाबरायचं नाही, जिंकणार आपणच आहे. हालेलुया. इथे किती जिंकणारे लोक आहेत सांगा बरं? मना विजय माझाच होणार आहे. आत्ताच पासून वचन वाचलं, किती पण माझी शत्रू असू दे हो, हरणारच आहे ते. का माहिती आहे का? कारण माझा राजा पॉवरफुल आहे. त्याने 120 प्रांतातल्या राजांना बोलून पार्टी करतो, मग माझ्यासाठी तो काय नाही करणार हो? तुम्ही ऐकला नाहीत? एक साधा पृथ्वीवरचा राजा मेजवानी करायला 121 प्रांतातल्या राजांना बोलवतो, मला काय झालं तर माझा राजा काय नाही करणार हो? हालेलुया. कळणाऱ्यांना कळालं. हालेलुया. तुम्हाला काय लागलं तर राजा गप्प बसणार आहे का? हालेलुया. तो तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत करणार आहे. हालेलुया. आणि आता ती राणी झाली. आता दुश्मन आला हामान. त्याला कळलं की यहुदी लोक खूप डेंजर आहेत, देवाचे लोक आहे, खतम करून टाकायचं, हे बोलून विषय संपवते. लई प्लॅनिंग केलं त्यांनी. ते मर्दकै यहुदी आहे, त्यांनी सारखं घेऱ्या घालते, त्यालाच फाशी देऊन टाकूयात. जाऊन राजाला पट्टी पडवतो, म्हणतो यहुदी लोक खूप डेंजर आहे, त्यांना मारून टाका. ओके म्हणतो. मी तुम्हाला सांगू का एक चांगली बातमी? तुमच्या विरुद्ध किती पण लोक कटकारस्थान करू दे, ते कधी जिंकणार नाही. तुम्हाला संपवण्यासाठी किती पण लोक काय पण करू दे, तुमचा बिझनेस बंद पाडण्यासाठी, तुमची प्रॉपर्टी घेण्यासाठी, तुमचं शेत हिसकावून घेण्यासाठी, काही पण किती पण खोटं नाटक करू दे, ते जिंकणार नाही म्हणजे नाही. हालेलुया. हालेलुया. आता तुम्ही त्या जागेवर आहात. आता ती राणी झालेली आहे. आणि वचन सांगतं की मर्दकैने निरोप पाठवला तिला, एस्थेर आता वेळ आलेली आहे, तू कोण आहे सांगायचं. मग तो म्हणतो की आता तुला सांगायचं आहे की तू कोण आहे. ती म्हणाली ठीक आहे मी सांगते. पण एक हे होतं, राजाने तिला अजून बोलवलंच नव्हतं. राजाने तिला तर बोलवलंच नव्हतं. आणि पुढं 4थ्या वचनामध्ये ती काय म्हणाली, मी राजाकडे जाते, मेले तर मेले. हालेलुया. आणि सरळ गेली छान तयारून. तिला बघितला राजा, एकदम खुश झाला. माग तुला काय पाहिजे, अर्ध राज्य देऊ दे का? तिला परमिशन नव्हती जाण्याची, तिचा नंबर अजून आला नव्हता.
पण ती आता म्हणतीये मी राजाकडे जाणार, मेले तर मेले, त्यांनी नाही बोललं तरी चालेल, पण मी जाणार, माझी गरज आहे, मी जाणार. ती वचन सांगतं 5व्या अध्यायामध्ये ती तयार झाली, राजाकडे गेली, राजाच्या समोर उभारली, राजा तिच्याकडे बघतोय आणि राजा तिच्याकडे बघून वचन काय सांगतं, राणी तू का आली, तुला काय पाहिजे, तुला अर्ध राज्य देऊ का? वचन सांगते इब्रिकराच्या पुस्तकामध्ये, आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे, पण आज चांगली बातमी ही आहे, तुम्ही धैर्याने राजाच्या समोर येऊ शकता. हालेलुया. आता तुम्ही धैर्याने राजासनासमोर येऊ शकता. ती म्हटली मी आता धैर्याने राजासनासमोर जाणार, कारण आता ही माझी वेळ आहे. आणि ती राजाला म्हणते, राजा मला असं असं करायचं आहे. आणि वचन सांगतं, राजाने विचारलं हे काय करायचं आहे. मग ती सांगते की हमान नावाचा एक आहे जो माझ्या लोकांना मारण्यासाठी तो तयारी करत आहे. आणि जेव्हा राजाला कळतं, राजा काय करतो, आणि वचन काय सांगतं, हमान जो मारायला तयार झालेला, आता तो स्वतः संपुष्टात आलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हमानाने ठरवलं होतं की सगळ्या यहुद्यांना मारून टाकायचं, पण वचन सांगतं एस्तेर राजासमोर गेली आणि तिला माहीत होतं मी राजाकडे जाणार, माझ्यावर कृपादृष्टीच होणार. आज अनेकांना हा विश्वास बाळगायचा गरज आहे की मी माझ्या देवासमोर जाणार, मला त्याच्याकडनं कृपादृष्टीच मिळणार आहे. मला फक्त आणि फक्त कृपादृष्टी मिळणार आहे. आणि तो म्हणतो तुला काय पाहिजे सांग. आणि जेव्हा ते सांगते, वचन सांगतं ज्या हमानाने यहुदी लोकांना मारायचा कट केला होता, राजाने त्यालाच मारून टाकलं आणि सगळे यहुदी लोक वाचले. आणि वचन काय सांगतं माहिती आहे का, पुढं एस्तेर आणि मर्दखै यांनी दोघांनी मिळून देवाला धन्यवाद दिला. आणि वचन काय सांगतं माहिती आहे का, त्याने चिठ्ठ्या टाकल्या आणि चिठ्ठ्यामध्ये हिब्रू वर्ड आहे पुरी, म्हणून त्याने काय केलं, एस्तेर आणि मर्दखैने एक ठराव मंजूर केला की आजच्या दिवशी आमच्या देवाने आम्हाला वाचवलं. आज आमच्या देवाने आमचा दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये केलं. आजच्या दिवशी आपण गरिबांची आठवण करू, उत्तम देऊ, म्हणून दोघांनी ठराव पास केला. आणि दोघांनी हे सगळ्यांकडं वृत्त पाठवलं यहुदी लोकांकडं की आजचा दिवस पुरीम सण म्हणून साजरा करावा. आणि यहुदीमध्ये आज पण तो सण साजरा करतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एस्तेरला माहीत नव्हती ती कुठं असणार आहे आणि तुझा शेवट कुठं होणार आहे, पण देवाला माहीत होतं तिची सुरुवात कशी पण असू दे, पण तिचा शेवट इथं असणार आहे. हालेलुया. आज मंडळीला विश्वास बाळगण्याची गरज आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल, पण आज जर विश्वास ठेवाल तर एस्तेरची गोष्ट तुमच्या माझ्याबरोबर घडणार आहे. हालेलुया, हालेलुया. असे किती लोक म्हणणार आहे की देवा माझी परिस्थिती बदलणार आहे, माझी परिस्थिती बदलणार आहे. ज्या एस्तेरनी राजासमोर उभं राहिलं, राजाची कृपादृष्टी झाली, तोच परमेश्वर तुमच्यावर पण कृपादृष्टी करणार आहे. हालेलुया. मी विश्वासाने बोलू का, रिपोर्ट्स बदलणार आहे. हालेलुया. अनेकांची आर्थिक परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. अनेकांच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी होणार आहेत. हालेलुया. तुम्ही एका साधारण गोष्टीपासून असाधारण गोष्टीकडं तुम्ही जायला तयार आहात का प्रियांनो? हालेलुया. एस्तेरचा परमेश्वर तो आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि त्यानंतर एस्तेर आणि राजा दोघं मिळून आनंदाने राज्य करू लागले. आणि ती स्टोरी तुमच्या माझ्याबरोबर घडणार आहे. राजा कंटाळले वाटतं. हालेलुया, 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 हालेलुया. शेजारच्याला म्हणा माझ्यावर कृपादृष्टी झालेली आहे.
माझ्यावर कृपादृष्टी झालेली आहे, माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी झालेली आहे, माझ्या देवाची कृपादृष्टी माझ्यावर झालेली आहे, माझी परिस्थिती बदललेली आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. माझी परिस्थिती बदललेली आहे. मी नाव घेऊन नाही सांगणार, पण मी आज बोलते विश्वासाने. इथल्या बऱ्याच लोकांची परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. या भागातल्या अनेक लोकांची परिस्थिती बदलणार आहे. इकडचे लोक बघून घ्या, इथूनच साक्षी भरपूर होणार आहेत. आमेन. हालेलुया. बघा बघा यांच्याकडे, इथून अद्भुत साक्षी घडणार आहेत. हालेलुया. मागचे 4 लाईनमध्ये पण अद्भुत साक्षी घडणार आहेत. हालेलुया. मागचे 4 लाईन हात वर करा, देवाला धन्यवाद द्या. अद्भुत गवाही तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. आणि चांगली बातमी काय सांगू का, सगळ्यांमध्ये देवाचं कार्य होणार आहे. हालेलुया. तुम्ही त्या पदावर येणार आहे, त्या पोझिशनमध्ये तुम्ही येणार आहे जिथं तुम्हाला कोणीसुद्धा खाली खेचू शकणार नाही. हालेलुया. एकदा जोराने परमेश्वराला टाळ्या वाजून धन्यवाद द्या. तोच परमेश्वर माझा आणि तुमचा परमेश्वर आहे. तो निश्चित तुम्हाला मला आशीर्वादित करणार आहे. किंबहुना घोषणा करा, त्याने मला आशीर्वादित केलेलं आहे. जोराने. आणि पुन्हा एकदा सगळे मिळून जोराने कबुली करा, माझी परिस्थिती बदललेली आहे. जोराने जोराने सगळे, माझी परिस्थिती बदललेली. अजून एकदा, माझी देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. हालेलुया. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो.